नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आज आपण एका अशा चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्याची गेल्या अनेक दिवसांपासून साऊथपासून ते देशभरात प्रचंड चर्चा होती. होय, आपण बोलत आहोत साऊथचा सुपरस्टार थलपती विजय याचा बहुचर्चित आणि बहुप्रदर्शित चित्रपट जननायकनबद्दल. हिंदीमध्ये याला जननेता म्हणून ओळखला जाणार आहे, तर तमिळमध्ये हा चित्रपट जननायकन या नावानं रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे थलपती विजयच्या कारकिर्दीतील हा शेवटचा चित्रपट असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा एक अत्यंत भावनिक आणि मोठी पर्वणी ठरला आहे. या चित्रपटाची कथा सुरू होते थलपती वत्री कोंडन नावाच्या एका व्यक्तीपासून, जो सध्या तुरुंगात बंद आहे. तुरुंगात त्याची एका मैत्री प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यासोबत होते. दुर्दैवाने एका घटनेत त्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू होतो आणि त्यानंतर थलपती त्याच्या लहान मुलीच्या पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी आपल्या अंगावर घेतो. ती मुलगी त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनते. दरम्यान देशाच्या विरोधात काही परकीय शत्रू एक मोठं कटकारस्थान रचत असतात. थलपती या सगळ्यांना संकटांना कसं तोंड देतो, या संपूर्ण प्रकरणाशी त्या मुलीचा नेमका काय संबंध आहे आणि तो तुरुंगात का गेला होता, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच मिळतील. हा चित्रपट जरी तेलुगूमधून सुपरहिट चित्रपट भगवंत केसरी पासून प्रेरित असला, तरी विजयने आपल्या अफाट स्टारडम, जबरदस्त स्टाईल आणि रॉ हिरोगिरीच्या जोरावर याला पूर्णपणे वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. चित्रपटाच्या जमेच्या बाजूबद्दल बोलायचं झालं तर थलपती विजयचा ऑनस्क्रीन प्रेझेन्स आणि त्याचा स्वॅग अंगावर आणणारा काटा आहे. तो 52 वर्षाचा आहे असं पडद्यावर अजिबात जाणवत नाही, इतका तो टवटवीत आणि एनर्जेटिक दिसतोय. त्याचे ॲक्शन सिक्वेन्स अत्यंत थरारक आणि रॉ अंदाजात शूट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे विजय आणि बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यांच्यातील आमने-सामनेचे सीन्स चित्रपटात सर्वात मोठे हायलाइट्स आहेत. बॉबी देओलनेही आपल्या भूमिकेला न्याय देत एक मजबूत खलनायक साकारला आहे. याशिवाय पूजाची भूमिका छोटी असली तरी ती लक्ष वेधून घेते. विजीच्या भूमिकेत ममिता बेजूने आपल्या निरागस अभिनयानं लोकांची मनं जिंकली आहेत, तर प्रकाश राज आणि प्रियामणी यांनीही आपल्या छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेला प्रामाणिकपणे पार पाडले आहे. दिग्दर्शक एच विनोद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि स्क्रीन प्ले उत्तम प्रकारे सांभाळलंय. चाहत्यांना थलपती विजयला ज्या डॅशिंग अंदाजात पाहायचं होतं, अगदी तसंच त्याला पडद्यावर सादर करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत. चित्रपटाची गाणी आणि दमदार बॅकग्राऊंड म्युझिक आणि विजयचा नेहमीप्रमाणेच थक्क करणारा डान्स थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्या वाजवायला नक्कीच भाग पडेल. भारत पाकिस्तानचा थोडा अँगल यात जरी असला तरी हा चित्रपट संपूर्णपणे एक परिपूर्ण मसाला एंटरटेनरवर आधारित आहे. अर्थात चित्रपट जवळपास 3 तासांचा असल्यामुळे काही ठिकाणी थोडी रेंगाळल्यासारखा वाटू शकतो, पण विजय पडद्यावर येताच तो संपूर्ण कंटाळा गायब होतो. जर तुम्ही थलपती विजयचे डायहार्ट फॅन असाल तर हा सिनेमा तुमच्यासाठी एक फेस्टिवलपेक्षाही कमी नाही.